प्रश्न क्रमांक 1. जालना जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? पर्याय आहेत 1980, 1981, 1982 आणि 1983. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1981. प्रश्न क्रमांक 2. जालना जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय आहेत परतूर, जालना, अंबड आणि घनसांगवी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा बी. जालना. प्रश्न क्रमांक 3. जालना जिल्ह्यामधील प्रमुख नदी कोणती? पर्याय आहेत गोदावरी, फुलगंगा, सीना आणि मुळा. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गोदावरी नदी. जालना जिल्ह्यातील प्रमुख नदी गोदावरी नदी आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा मित्रांनो, जालना जिल्ह्यामधील प्रमुख धरण कोणते? तर पर्याय आहेत बघा सिद्धेश्वर, जायकवाडी, उजनी आणि मुळशी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा बी. जायकवाडी. जालना जिल्ह्यामधील प्रमुख धरण जायकवाडी धरण आहे. प्रश्न क्रमांक 5. पोलीस पाटील नेमणूक कोणत्या स्तरावर केली जाते? पर्याय आहेत जिल्हाधिकारी, तहसीलदार, ग्रामसभा, उपविभागीय अधिकारी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी. ग्रामसभा. प्रश्न क्रमांक 6. पोलीस पाटील यांचा मुख्य कारभार कोणता असतो? पर्याय आहेत महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था राखणे, निवडणुका घेणे, कर वसूल करणे. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. कायदा व सुव्यवस्था राखणे. प्रश्न क्रमांक 7. जालना जिल्ह्यात किती तालुके आहेत? पर्याय आहेत 6 तालुके, 7 तालुके, 8 तालुके आणि 9 तालुके. मित्रांनो, सध्या जालना जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके आहेत. प्रश्न क्रमांक 8. पोलीस पाटील या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता किती आहे? पर्याय आहेत 5वी उत्तीर्ण, 7वी उत्तीर्ण, 10वी उत्तीर्ण आणि 12वी उत्तीर्ण. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 10वी उत्तीर्ण. पोलीस पाटील होण्यासाठी किमान 10वी उत्तीर्ण असणे कंपल्सरी आहे. प्रश्न क्रमांक 9. पोलीस पाटील नेमणुकीसाठी कोणता कायदा लागू होतो? पर्याय आहेत भारतीय दंड संहिता, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि ग्रामपंचायत अधिनियम. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम. पोलीस पाटील नेमणुकीसाठी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम हा कायदा लागू होतो. प्रश्न क्रमांक 10. जालना जिल्ह्याचा समावेश कोणत्या विभागामध्ये होतो? पर्याय आहेत पुणे विभाग, नाशिक विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, नागपूर विभाग. मित्रांनो, जालना जिल्ह्याचा समावेश छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये होतो. प्रश्न क्रमांक 11. पोलीस पाटील कोणाकडे उत्तरदायित्व असते? तर पर्याय आहेत ग्रामपंचायत, जिल्हाधिकारी, पोलीस स्टेशन, तहसीलदार. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी. पोलीस स्टेशन. पोलीस पाटील हे संबंधित गावच्या पोलीस स्टेशनला जबाबदार असतो. प्रश्न क्रमांक 12. पोलीस पाटील पदाचा कालावधी किती वर्षाचा असतो? पर्याय आहेत 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष आणि 6 वर्ष. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 5 वर्ष. पोलीस पाटील या पदाचा एकूण कालावधी 5 वर्षे असतो. प्रश्न क्रमांक 13. जालना जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय आहेत अंबड, घनसांगवी, जाफराबाद, बदनापूर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो अंबड. प्रश्न क्रमांक 14. पोलीस पाटलाची निवड कोण करते? पर्याय आहेत ग्रामसभा, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ग्रामसभा. पोलीस पाटलाची निवडणूक संबंधित गावाची ग्रामसभा करते. प्रश्न क्रमांक 15. पोलीस पाटलाची निवडणूक कोणत्या कायद्याअंतर्गत होते? तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967. प्रश्न क्रमांक 16. पोलीस पाटलाचे मुख्य अधिकार कोणाकडून येतात? पर्याय आहेत पोलीस ठाणे प्रमुख, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक.
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जिल्हाधिकारी. प्रश्न क्रमांक 17. जालना जिल्ह्यामधील किल्ल्याचे नाव कोणते? पर्याय आहेत जिंजी, जालना किल्ला, दौलताबाद आणि रायगड. तर मित्रांनो, जालना जिल्ह्यामधील प्रसिद्ध किल्ला आहे जालना किल्ला. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18 आहे बघा. पोलीस पाटील पद हे कोणत्या प्रकारचे आहे? पर्याय आहेत कायमस्वरूपी, निवडून आलेले, मानधनावर आधारित आणि सरकार सेवक. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मानधनावर आधारित. पोलीस पाटील पद हे मानधनावर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे. पोलीस पाटील हे कोणत्या बैठकींना हजर राहतात? पर्याय आहेत बघा ग्रामपंचायत बैठक, जिल्हा परिषद बैठक, पोलीस ठाणे बैठक आणि उपविभागीय बैठक. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ग्रामपंचायत बैठक. पोलीस पाटील हे ग्रामपंचायत बैठकीला हजर असतात. प्रश्न क्रमांक 20. पोलीस पाटील पदासाठी वयोमर्यादा किती आहे? पर्याय आहेत 18 ते 30, 21 ते 35, 25 ते 45 आणि 18 ते 45. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 25 ते 45. पर्याय क्रमांक 21 आहे बघा मित्रांनो. जालना जिल्ह्यामधील खालीलपैकी प्रसिद्ध संत कोणते? तर पर्याय आहेत संत ज्ञानेश्वर, संत जनार्दन स्वामी, संत एकनाथ महाराज आणि संत गाडगे महाराज. मित्रांनो, जालना जिल्ह्यामधील प्रसिद्ध संत आहेत पर्याय क्रमांक बी, संत जनार्दन स्वामी. प्रश्न क्रमांक 22. पोलीस पाटलाला कोणते शस्त्र वापरण्याचा अधिकार नाही? पर्याय आहेत बंदूक, काठी, लाठी यापैकी नाही. तर मित्रांनो, पोलीस पाटलांना बंदूक वापरण्याचा अधिकार नाही. प्रश्न क्रमांक 23. पोलीस पाटील हा कोणत्या स्तरावरचा अधिकारी आहे? पर्याय आहेत राज्य, जिल्हा, ग्रामस्तर आणि मंडळ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी, ग्रामस्तरावर. पोलीस पाटील हा ग्रामस्तरावरचा अधिकारी आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे बघा. जालना जिल्ह्यामधील प्रमुख धार्मिक स्थळ कोणते आहे? तर पर्याय आहेत श्रीराम मंदिर, संत जनार्दन स्वामी मठ, त्र्यंबकेश्वर आणि पंढरपूर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संत जनार्दन स्वामी मंदिर. जालना जिल्ह्यामधील प्रमुख धार्मिक स्थळ हे संत जनार्दन स्वामी मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 25. पोलीस पाटलाचे प्रमुख कर्तव्य कोणते आहेत? तर पर्याय आहेत बघा शेतीतळे तयार करणे, रेशन दुकान चालवणे, गुन्हेगारावर लक्ष ठेवणे आणि कर वसूल करणे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा मित्रांनो पर्याय क्रमांक सी, गुन्हेगारावर लक्ष ठेवणे. प्रश्न क्रमांक 26. पोलीस पाटील कोणामार्फत माहिती पोहोचवतो? पर्याय आहेत तहसीलदार, ग्रामपंचायत, पोलीस ठाणे आणि जिल्हा परिषद. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा पोलीस ठाणे. प्रश्न क्रमांक 27. पोलीस पाटलाचे मानधन कोण देते? पर्याय आहेत ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, राज्य सरकार आणि पोलीस ठाणे. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, राज्य सरकार. प्रश्न क्रमांक 28. पोलीस पाटलाला गावातील कोणत्या गोष्टीची माहिती ठेवावी लागते? तर पर्याय आहेत शेतीसारे, लोकसंख्या, गुन्हे व वाद, शेती योजना आणि विकास योजना. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, लोकसंख्या, गुन्हे आणि वाद. पोलीस पाटलाला गावामधील लोकसंख्या, गुन्हे आणि वाद यामधील माहिती ठेवावी लागते. प्रश्न क्रमांक 29. पोलीस पाटलाचा कालावधी किती वर्षाचा असतो? पर्याय आहेत 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष आणि 6 वर्ष. मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 5 वर्ष. पोलीस पाटलाचा कालावधी हा 5 वर्षाचा असतो.